आवाज येत नाही बघा तुमचा. परत एकदा गुड मॉर्निंग. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांना अभिवादन करून आज आपण मराठी भाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन या निमित्ताने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आत्ताच आपल्याला गणेश गोंधळ सरांनी डॉसमनच्या विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर फोटोग्राफीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाविषयी खूप छान अशी माहिती या ठिकाणी सादर केली. खरोखर त्यांचं परत एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण कौतुक करूया. आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व आमचे कर्मचारी बंधू भगिनी, त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी, आज राष्ट्रीय विज्ञान दिन डॉक्टर C.V. रमन यांनी जो काय शोध लावलेला आहे, या शोधाच्या स्मरणार्थ आजचा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतोय. फेब्रुवारी 1928 रोजी रमन परिणाम किंवा रमन इफेक्टचा जो शोध लागला, त्या शोधाला स्मरण करून आजचा दिवस म्हणजे 28 फेब्रुवारी दरवर्षी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतोय. या शोधाचं अद्वितीय असा हा शोध आहे, दुसरा शोध असा लागलेला नाही. मित्रांनो, 7 नोव्हेंबर 1888 साली तमिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झाला असे चंद्रशेखर वेंकट रमन 18व्या शतकात 19व्या शतकामध्ये त्यांचा कार्यकाल झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आजचा युग आणि तो युग ह्याच्यामधला जर आपण फरक पाहिला तर खूप मोठा फरक आहे. तर तशाही काळामध्ये त्यांनी जो शोध लावला तो जगाच्या इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. मित्रांनो, C.V. रमन एक सरकारी सेवक होते. सरकारी नोकरी, चांगल्या पदावर ते कामाला होते. ती नोकरी सोडून त्याने संशोधनामध्ये काम केलं आणि त्यांनी नाव कमवलं. असे लोक फार कमी आहेत आणि संशोधनाचा वेध लागल्याशिवाय असे लोक संशोधन किंवा शोध लावत नाहीत. याला वेडच म्हणतात मित्रांनो. वेड झाल्याशिवाय संशोधन होत नाही. म्हणून आपल्याला देखील या आधुनिक युगामध्ये सर्व गोष्टी उपलब्ध आहेत तरी आपण त्याकडे पाठ फिरवतो. आपल्या संस्थेमध्येच पहा, 2,500 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेतात दरवर्षी. आणि जेव्हा तंत्रप्रदर्शनाचा वेळ येतो तेव्हा फक्त 10-20 प्रोजेक्ट आपल्या संस्थेचे असतात. म्हणजेच आपण अजूनही पाठीमागे आहोत. रमन यांना किंवा तेव्हाचे एडिसन असतील, न्यूटन असतील, यांना अशी सुखसोयी नसताना देखील त्यांनी असं महान कार्य केलेलं आहे. परंतु आपल्याकडे सगळ्या सुखसोयी असताना देखील आपण असं महान कार्य करण्यासाठी पुढे येत नाही. तरी पण असो, तंत्रप्रदर्शनामध्ये साधारणतः 19 प्रोजेक्ट माझ्यामध्ये आपल्या संस्थेचे होते. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे भरपूर प्रोजेक्ट होते. म्हणजे योगदान देण्याचं काम तुम्ही करत आहात, परंतु मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभाग नोंदवणे खूप महत्वाचं आहे. काळाची गरज बनलेली आहे मित्रांनो. सायन्स टेक्नॉलॉजी हे काळानुसार बदलत चाललेलं आहे. ही टेक्नॉलॉजी, हे कौशल्य आपण आत्मसात करून आपल्याला काळाबरोबर जायचं आहे किंवा काळाच्या पुढे जायचं आहे. या युगामध्ये आपण चंद्रावरती जागा घेण्याचा विचार करतोय, मंगळावरती जागा घेण्याचा विचार करतोय. म्हणजे आपण पुढे आहोत, परंतु प्रत्यक्षात मराठी माणूस कुठं आहे हे आपण पाहिलं पाहिजे. मराठी पाऊल पडते पुढे, तर मराठी पाऊल पुढे पडलं पाहिजे मित्रांनो. त्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. C.V. रमन यांनी जो काही शोध लावला, त्या शोधाला 1930 साली भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक देऊन त्यांना गौरवलं. आपल्या देशासाठी ही
गौरवाची बाब आहे. असंच पुढं त्यांचं कार्य पुढे नेण्याचं हा आजचा दिवस त्यांना स्मरण करण्याचा आहे. त्यांचा स्मृती दिन आपण या ठिकाणी साजरा करतोय. तर या दिवशी आपण सगळ्यांनीच स्किल असेल, टेक्नॉलॉजी असेल, याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे आज आपला देश स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप सारख्या योजना राबवल्या जात आहेत. याचा उद्देश असा आहे की युवकांना कौशल्य देणे, युवकांचं जो नॉलेज आहे ते नॉलेज स्किल मध्ये कन्वर्ट करणे, हे खूप मोठं काम सध्या सुरू आहे मित्रांनो. या काळामध्ये कौशल्याला खूप महत्व आहे, नॉलेजला खूप महत्व आहे. ज्याच्याकडे नॉलेज आहे तो मर्यादित कमवू शकतो, परंतु ज्याच्याकडे कौशल्य आहे तो अमर्यादित कमवू शकतो. म्हणून स्किल इंडिया, डिजिटल इंडिया किंवा स्टार्टअप अशा या योजनांचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. निर्माण करणे, नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारा बनला पाहिजे. या युगामध्ये तो जास्त कमवू शकतो. सुशिक्षित बेरोजगारी कमी करणे, स्वदेशी उत्पादनांचा वापर करणे आणि स्वदेशी उद्योगांना चालना देणे, हे या काळाची गरज आहे. आपण सी.व्ही. रमण यांचे विचार या पद्धतीने आपल्याला पुढे न्यायचे आहेत. आयटीआय मधील प्रत्येक ट्रेड, फिटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, वेल्डर असेल, ड्रॉसमॅन मेकॅनिक असेल, यंत्रकारागीर असेल, टर्नर असेल, प्रत्येक व्यवसाय, प्रत्येक ट्रेड या काळामध्ये कौशल्य देण्याचं काम करत आहे आणि हे काम अविरत चालत राहणार आहे. या कौशल्याच्या आधारे आपल्याला आपलं उदरनिर्वाह करता करता आपल्याला 4 चौघांना जगवायचं आहे. 4 चौघांना रोजगार देण्याची संधी या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, 21वा शतक हा विज्ञान युग म्हणतो आपण, विज्ञानाचं शतक म्हणून आपण साजरा करतोय. तर या शतकामध्ये डिजिटल व फायनान्शियल लिटरसी सगळ्याकडे असणं आवश्यक आहे. डिजिटल आणि फायनान्शियल ह्या लिटरसी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. डिजिटल लिटरसी म्हणजे मोबाईल असेल, इंटरनेट असेल, ऑनलाईन सेवा असतील, आता सरांनी सांगितलं कृत्रिम बुद्धिमत्ता असेल, AI, त्या सगळ्या गोष्टी आताच्या युवकांना प्रत्येकाला यायलाच पाहिजे. हा काळ असा आहे, आपल्याला नाही आलं दुसऱ्याला येईल आणि तो पुढे जाईल. तर ह्या सगळं इंटरनेट संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक तरुणाला, प्रत्येक युवकाला, युवतीला यायलाच पाहिजे. फायनान्शियल, बँकिंग असेल, UPI, गुंतवणूक असेल, बचत असेल, आपण आता फोन पे, गुगल पे किंवा SBI योनोच्या माध्यमातून ज्या काय योजना आहेत त्या योजना आपल्याला घर बसल्या करता यायला पाहिजे. हा काळच असा आहे, वेळ वाचवायचा आहे, पैसा देखील वाचवायचा आहे. आपण जो कमवतो ते आपलं 60% आपल्याला सेव्हिंग करता यायला पाहिजे. घर बसल्या मोबाईलवरती आपल्याला या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जे आपले वयस्कर लोक आहेत, गावातले जे वयस्कर मंडळ आहेत, त्यांना देखील आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. यालाच कुटुंब प्रबोधन असं म्हटलं जातं. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मोबाईल हाताळता आला पाहिजे, इंटरनेट हाताळता आलं पाहिजे, UPI चा वापर करता आलं पाहिजे, पैसे बचत करता आले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर तुम्हाला आत्मसात झाले तर तुम्ही गावातल्या लोकांना ह्या गोष्टी शिकवायच्या आहेत. आणि त्याला ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत सध्या, डिजिटल अरेस्ट असेल किंवा अचानक एखादा OTP मागवतात आणि त्यातून आपले पैसे जातात, ह्या सगळ्या गोष्टीपासून आपणच आपल्या घरच्यांना, आपल्या कुटुंबाला कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून किंवा आजूबाजूच्या लोकांना या पद्धतीनं आपल्याला प्रबोधन करायचं आहे. यालाच कुटुंब प्रबोधन असं म्हणतात. आणि सी.व्ही. रमण यांचे विचार या पद्धतीनं आपल्याला पुढे न्यायचे आहेत. त्याचबरोबर सामाजिक समरसता आणि नागरिक कर्तव्य, गावापासून शहरापर्यंत विकास समान झाला पाहिजे. गावापासून ते शहरापर्यंत विकास समान व्हायला पाहिजे. गांधीजी जसं म्हटले होते की शहराकडनं खेड्याकडे चला, तर हेच महत्वाचं आहे की खेड्यातल्या प्रत्येकाला जसं शहरामध्ये, पुण्यामध्ये ज्या सुखसोयी मिळतात त्या सुखसोयी खेड्यातल्या लोकांना देखील मिळाल्या पाहिजे. खेड्यातल्या लोकांना देखील मोबाईलचं बटन दाबलं, मोबाईलवरनं मोटर चालू करता यायला पाहिजे. घरातल्या प्रत्येक गोष्टी
त्यांनाही चालू करता यायला पाहिजे. हे आपण तरुणांची जबाबदारी आहे की आपण ह्या गोष्टी सगळ्या आपल्या गावकऱ्यांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना ज्यांना ह्या गोष्टी जमत नाही त्यांना शिकवणे किंवा ही जबाबदारी तुमची असणार आहे. एखाद्या गावामध्ये स्वच्छ पाणी मिळत नसेल त्याच्याविषयी आवाज उठवणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून तो प्रश्न कसा सोडवता येईल याकडे लक्ष देणे. पर्यावरण असेल, प्रदूषण असेल, आपल्याला आवाज उठवता येतो परंतु त्याच्यावरती तोडगा काढता येत नाही. तर तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपल्याला मदत करायचं आहे. तर ही जबाबदारी देखील आपल्याला राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या माध्यमातून आपल्यावरती असणार आहे. मित्रांनो, स्वप्न तीन असतात जी झोपेत पडतात. स्वप्न तीन असतात जी झोप ओढवते. तर मित्रांनो, असं स्वप्न तुम्ही पाहिलं पाहिजे की आपण आपल्या गावचं नाव सी.व्ही. रमण सारखं आपल्याला करता नाही आलं तरी कमीत कमी त्यांच्या खालोखाल तर आपलं नाव करता यायला पाहिजे. सी.व्ही. रमण असेल, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असतील, हे सगळे खेड्यातनं पुढे आले मित्रांनो. तर खेडेगाव सुधारण्याचं जबाबदारी देखील आपलीच आहे. परंतु आपण काय करतो, मोबाईलच्याच नादाला लागून वेगवेगळे उद्योग करतो आणि त्यामध्ये आपण फसतो, त्यात नैराश्य येत आपल्याला. तर ह्या गोष्टी टाळायच्या. मोबाईल हे खूप चांगलं साधन आहे. मोबाईल खूप चांगलं साधन आहे. त्याचा उपयोग आपण आपल्या विकासासाठी करायचा आहे, आपल्या अधोगतीसाठी बिलकुल करायचं नाही. तर भविष्यातील संधी, आयटीच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील खूप मोठ्या संधी आहेत मित्रांनो. जसे की समृद्धी महामार्ग झाला, त्याचबरोबर शक्ती पीठ महामार्ग होतो, त्याचबरोबर विविध नवीन डेटा सेंटर होत आहेत, नवीन कॉरिडॉर होत आहेत. ह्याच्यामध्ये रोजगाराच्या खूप मोठी संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आपण कौशल्य आत्मसात करायचं आहे. आपलं नॉलेज कन्वर्ट इनटू स्किल, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपण आपलं कौशल्य वाढवायचे. या ठिकाणी आपल्याला रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. पण परदेशी भाषा प्रदेशात तुम्हाला खूप मोठी संधी आहे. जपान असेल, जर्मनी असेल, इटली असेल किंवा इस्रायल असेल, या देशांमध्ये तुम्हाला खूप मोठी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्याकरता आपल्याला काय करावं लागेल, जपानची लँग्वेज शिकली पाहिजे, इस्रायलची हिब्रू लँग्वेज शिकली पाहिजे, जर्मनीची लँग्वेज शिकली पाहिजे. ज्या देशामध्ये आपल्याला जायचं आहे त्या देशाची जर लँग्वेज आपण शिकली तर आपल्याला नक्की त्याचा भविष्यामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे. तर आयटीआयचे विद्यार्थी म्हणून, प्रशिक्षणार्थी म्हणून आपल्याला ह्या गोष्टींवरती या विज्ञान दिना दिवशी महत्व द्यायचं आहे. ह्या गोष्टी खूप आपल्याला समजून घ्यायच्या आहेत मित्रांनो. विज्ञान दिनाचा खरा संदेश हा आहे, फक्त नोकरी शोधू नका तर नवीन संधी निर्माण करा. फक्त नोकरी शोधू नका तर नवीन संधी निर्माण करा. संधी निर्माण कोण करणार आहे, आपण करणार आहोत. संधी खूप मार्केटमध्ये आहेत, शासनाने खूप संधी उपलब्ध करून दिलेली आहे, परंतु त्या संधीचं सोनं करायची जबाबदारी आपली आहे. आपल्यामध्ये ती आकांक्षा, अपेक्षा असली पाहिजे. फक्त कौशल्य मिळवू नका तर कौशल्याला नवकल्पनेची जोड द्या. स्वदेशीचा वापर करा, स्वदेशी उद्योगांना चालना द्या. तुमच्या हातात साधने आहेत, तुमच्या हातामध्ये साधने आहेत, तुमच्या मनात कल्पकता आहे आणि तुमच्याकडे विज्ञानाचे बळ आहे. या बळाच्या जोरावरती तुम्ही तुमचं करिअर घडवायचं आहे. नेहमी मित्रांनो प्रश्न पडला पाहिजे, हे कसं, का? अशा प्रश्न जर तुम्हाला पडत नसतील तर तुमची प्रगती फार होत नाही. जर तुम्हाला प्रश्न पडले का, सरांनी सांगितलं की त्यांचं ते कॅमेराचं जे प्रिन्सिपल आहे हे प्रकाशावरती आधारित आहे. कुणालाही प्रश्न पडला का, कसं? जोपर्यंत का आणि कसं प्रश्न पडत नाही तोपर्यंत मित्रांनो आपला वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे जात नाही. नवीन गाडी घेतली की आपण लिंबू मिरच्या बांधतो का, असा कोणालाही प्रश्न पडत नाही, पण बांधतो आपण. त्याचा काय परिणाम होणार आहे हे आपण पाहत नाही. तर अंधश्रद्धा ज्या ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या नाही जोपासल्या पाहिजेत असं माझं मत आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देखील हेच सांगतं. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने रमणने 1928 साली जे केलं ते आपण
2026 मध्ये अजूनही करू शकत नाही, तर हे आपण केलं पाहिजे. हे करण्याला आपल्याला वाव आहे. राष्ट्रीय विज्ञान दिना दिवशी या ठिकाणी संस्थेने मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल संस्थेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याबरोबर तुम्ही देखील सगळ्यांनी अर्धा तास शांतपणे निमूटपणातून घेतला, त्याबद्दल तुमचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थँक्यू.